Hello student, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. आपण प्रॅक्टिकल चालू केलेले आहेत. आता त्यामधील प्रॅक्टिकल नंबर 5 एक्झिक्यूट DML कमांड्स इन SQL. आपल्याला आता आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये DDL कमांड्स आपण बघितल्या होत्या. त्याच्यावरती मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवलं होतं. तर एक्सरसाइज सुद्धा दिली होती, ती तुम्ही सॉल्व्ह केलेला आहात. तर आता प्रॅक्टिकल नंबर 5 जे आपण आहे ते बघणार आहोत ते एक्झिक्यूट DML कमांड्स इन SQL आहे. तर आपल्याला DML कमांड्स आपण थेरी स्टडी केली होती. तर DML मध्ये 4 कमांड्स आहेत: इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट. ह्या कमांड्स आपल्याला आता रन करून बघायच्या आहेत. तर DDL कमांड मध्ये आपण काय करत होतो, टेबल क्रिएट करत होतो किंवा जुन्या टेबल पासून नवीन टेबल तयार करत होतो किंवा त्याच्यामध्ये कॉलम्स ऍड करत होतो, कॉलम डिलीट करत होतो. म्हणजे आपण अल्टर करत होतो, ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम इतकेच आपण त्या स्ट्रक्चर रिलेटेड आपण कमांड्स रन करत होतो. पण आता आपल्याला काय करायचं आहे, तयार केलेल्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत. केलेले व्हॅल्यू इन्सर्ट म्हणजे रोज इन्सर्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपडेट करायचे आहेत. ते व्हॅल्यूज इन्सर्ट केलेले रोज तुम्हाला नको असतील तर डिलीट करायचे आहेत. आणि तुम्हाला किती रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले ते तुम्ही चेक करणार असाल तर बाय युजिंग सिलेक्ट कमांड सुद्धा तुम्ही करू शकता. तर आजच्या या प्रॅक्टिकल नंबर 5 मध्ये आपण इतके 4 कमांड्स बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते आपण आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर जी एक्सरसाइज दिलेली आहे ती तुम्ही स्वतः एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. सिंपल आहेत क्वेश्चन्स, नाही समजले तर तुम्ही विचारू शकता. तर आता फर्स्ट जे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन मध्ये आहे बघा. तर पहिला आपल्याला त्याच्यासाठी एक टेबल तयार करून घ्यायचा आहे. त्या टेबलला नेम काय दिलेला आहे, एम्प्लॉई. आणि त्या टेबलमध्ये एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब आयडी, सॅलरी आणि हायर डेट असे आपल्याला काय करायचे, कॉलम्स ऍड करायचे. तर आता पहिला आपण हा टेबल तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी पहिला आपल्याला ओरॅकल 10G ओपन करावं लागणार आहे. त्याच्यासाठी स्टार्ट मध्ये जावा, ओरॅकल 10G मध्ये जाऊन गो टू होम पेज वरती क्लिक करा. परत एकदा प्रोसेस बघा. आणि याच्यावरती तुम्ही काय करा, युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या. सिस्टीम पासवर्ड एंटर करा, सिस्टीम. त्याच्यानंतर आता एसक्यूएल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर टेबल तयार करून घ्यायचं आहे. मी इथं ऑलरेडी एक तुम्हाला टेबल कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर मी एक इथं टेबल तयार केलेला आहे. तो तुम्हाला टेबल आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू सुद्धा इन्सर्ट केलेल्या आहे. ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर मी आता इथं बघा एक टेबल तयार केलेला आहे. इथं आहे बघा, क्रिएट टेबल एम्प्लॉई YCP. एक्सरसाइज मध्ये होतं बघा, ज्या पद्धतीने एम्प्लॉई होतं त्या पद्धतीने मी इथं फक्त एम्प्लॉई YCP हे नेम दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉई नंबर इन्सर्ट केलेला आहे आणि त्या नंबरला मी कन्स्ट्रंट अप्लाय केलेले आहे. आणि त्या कन्स्ट्रंट नंबर द्यावा लागतो. समजा तेच कन्स्ट्रंट तुम्ही अप्लाय केला तर तिथे कन्स्ट्रंट इन्सर्ट होत नाही. कन्स्ट्रंटला नंबर वेगळा प्रत्येक वेळी द्यावा लागतो. त्यानंतर इथं मी त्या कन्स्ट्रंटला नेम अप्लाय केलेला आहे, प्रायमरी की. आणि त्यानंतर सेकंड कॉलम आहे एम्प्लॉई नेम, त्याचा डेटा टाईप आहे varchar2, साईज आहे 25. त्यानंतर थर्ड कॉलम आहे डिपार्टमेंट नंबर आणि त्याचा डेटा टाईप आहे नंबर. त्यानंतर डिपार्टमेंट नेम, त्यानंतर जॉब आयडी, त्यानंतर सॅलरी आणि तो कधी जॉईन झालाय ते हायर डेट. असे मी टेबल तयार केलेला आहे. जर तुम्ही परत हीच रन जर केला तर एक्झिक्यूट होणार नाही, कारण इथं नेम इज ऑलरेडी एक्झिट. इथं तुम्हाला नेम चेंज करावं लागणार आहे तरच तो एक्झिक्यूट होणार आहे. तर अशा पद्धतीनं मी हा टेबल आता इथं मी YCP1 दिलं आणि हा टेबल काय केला, इन्सर्ट केलेला आहे. तर इथं कन्स्ट्रंटला सुद्धा नेम काय करावं लागणार आहे, चेंज करावं लागणार आहे. मी कन्स्ट्रंटला नेम दिलं 12, तर टेबल क्रिएट झालेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा इन्सर्ट करणार आहे. तर रेकॉर्ड करण्यासाठी इन्सर्ट आपण काय करतो, इन्सर्ट इनटू आणि टेबल नेम, आणि जे काही टेबल नेम आहे ते
आणि त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड आपण काय करतो, इन्सर्ट करतो. आता इथं बघा एम्प्लॉई YCP मध्ये मी रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत, 7 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहेत या पद्धतीनं. आणि तुम्ही परत एकदा नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करूया. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई YCP व्हॅल्यूज, आणि मी इथं व्हॅल्यूज दिली. समजा एखादा रेकॉर्ड इन्सर्ट केला असेल आणि मी परत रेकॉर्ड त्याचा जो एम्प्लॉई नंबर आहे मी तोच टाकला आणि याला मी प्रायमरी की असाइन केलेले आहे, तर इथे एरर दाखवणार. त्यानंतर त्याचं जे काही एम्प्लॉई नेम आहे ते शिवन्या, त्यानंतर एम्प्लॉई जो त्याचा एम्प्लॉई डिपार्टमेंट ID आहे तो, त्याच्या डिपार्टमेंट नंबर आहे तो, त्यानंतर डिपार्टमेंट नेम CSE, त्यानंतर त्याची जी काही पोस्ट आहे ते, तर मी आता पोस्ट दिली क्लर्क, त्यानंतर त्याची काय सॅलरी आहे ती, आणि त्यानंतर तो कधी जॉईन झालेला आहे. ही क्वेरी रन केल्यानंतर इथं एक्झिक्यूट होणार नाही, कारण जर ID जर 3 जर तुम्ही इन्सर्ट केला चिला आधी ऑलरेडी रेकॉर्ड असेल तर इन्सर्ट करून घेणार नाही, तर ID चेंज रो इन्सर्ट झालेले आहेत. तर आता आपण मी ऑलरेडी याच्यामध्ये 7 रेकॉर्ड इन्सर्ट करून घेतले होते, तुम्हाला मी एक रेकॉर्ड इन्सर्ट करून दाखवलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या. आता मला काय करायचे आहे, त्या टेबलमधला सगळा डेटा सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही सिलेक्ट कमांड यूज करू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP, ही क्वेरी तुम्ही रन करा. रन केल्यानंतर बघा इथं एम्प्लॉई नंबर दिसतात का, ह्याच्यामध्ये एम्प्लॉई नंबर कंटिन्यू आहेत, कारण ह्याच्यामध्ये डुप्लिकेट जनरेट होणार नाहीत, कारण एम्प्लॉई नंबरला आपण प्रायमरी की असाइन केलेली आहे. त्यानंतर एम्प्लॉई नेम आहेत, त्यानंतर डिपार्टमेंट नंबर मी सेम दिलेला आहे. तुम्हाला जर अनादर द्यायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर डिपार्टमेंट नेम सुद्धा CSE ठेवलेला आहे. त्यानंतर आता इथं जॉब ID आहेत. जॉब पूजा एम्प्लॉई नंबर 1 असणार आहे, त्याचं जॉब ID आहे क्लार्क, सॅलरी आहे 5000 आणि ही हायर डेट आहे. असे सगळे मी रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर आता त्याच्यामध्ये बघा प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन मध्ये इन्सर्ट केलेले आहेत. इन्सर्ट केल्यानंतर परत एक तुम्ही हे इन्सर्ट करून बघायचे आहे, ही क्वेरी टाईप करून बघायची आहे आणि ह्याच्यामध्ये काय एरर येते हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यासाठी तिथं क्वेरी मी ऑलरेडी दिलेली आहे, ती क्वेरी टाईप करून बघूया. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई YCP टेबल नेम ब्रॅकेटमध्ये जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते एम्प्लॉई ॲट्रिब्यूट्स मीन्स कॉलम नेम, एम्प्लॉई नंबर, त्यानंतर एम्प्लॉई नेम कॉमा डिपार्टमेंट नंबर कॉमा डिपार्टमेंट नेम कॉमा जॉब ID कॉमा सॅलरी आणि हायर डेट, असे कॉलम्स ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे व्हॅल्यूज म्हणा. व्हॅल्यूज ही क्वेरी ॲज इट इज दिलेली आपण टाईप करत आहोत. व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत. 1 ऑलरेडी आता 1 इन्सर्ट होणार नाही, कारण इथं श्रेयश कॉमा त्याचं डिपार्टमेंट 100 कॉमा डिपार्टमेंट नेम आहे सेल्स कॉमा सॅलरी आहे 40,000 कॉमा आणि हायर डेट आहे 28/9/2014 आणि ही क्वेरी एक्झिक्यूट करून बघूया. ह्याच्यामध्ये प्रायमरी की इन्सर्ट केल्यामुळं इन्सर्ट होणार नाही, तर कारण आपल्याला हा ID चेंज करावा लागणार आहे. मी दिला 10, एम्प्लॉई नंबर 10, श्रेयश नेम, त्यानंतर डिपार्टमेंट नंबर 100, त्यानंतर डिपार्टमेंट नेम आहे सेल, त्यानंतर जॉब ID आपला रिमेनिंग राहिलेला आहे, याच्यामध्ये दिलेला नाही आहे जॉब ID 11. ओके. त्यानंतर आता आपण रन करून बघूया. नॉट अ व्हॅलिड मंथ, तर आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे, हायर डेट चेंज करायची आहे.
आता इथं परत ह्या पद्धतीने ह्या एरर दाखवतात, तर आपण एरर जी आली आहे ती तुम्ही इथं आन्सर म्हणून मेन्शन करू शकता. तिने काय सांगितलेलं आहे की ही क्वेरी ॲज इट इज टाईप करा आणि तिथं जी काही एरर येते ते तुम्ही चेक करून बघा. तर अशा पद्धतीने ही एरर आलेली आहे ती तुम्ही एरर मेन्शन केला तरी चालेल. आता मी एक रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे, कारण आपल्याला एक रेकॉर्ड लागणार आहे. इन्सर्ट इंटू आणि इन्सर्ट इंटू मी इथं रेकॉर्ड नेम दिलेला आहे 9 आणि रेकॉर्डचं श्रेयश CSE, किंवा तुम्हाला वाटलं डिपार्टमेंट चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. डेव्हलपर, त्यानंतर सॅलरी आणि तुम्ही इथं हायर डेट चेंज केला तरी चालेल. तुम्ही हे रेकॉर्ड इन्सर्ट करून घ्या. 1 रो इन्सर्ट झालेले आहेत. आता आपण काय करूया, याच्यामध्ये किती रेकॉर्ड इन्सर्ट झालेले आहेत किंवा रेकॉर्ड्स किती आहेत ते आपण चेक करायचे आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP. क्वेरी रन केल्यानंतर इथं रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले आहेत बघा. रेकॉर्ड्स आपले किती झालेले आहेत, 9 रेकॉर्ड्स आपण इन्सर्ट केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, डिलीट करायचं आहे आपल्याला. ज्याचं नेम श्रेयश आहे, रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर आपण काय करायचं आहे, क्वेरी टाईप करायचे आहे डिलीट एम्प्लॉई YCP मधील आपल्याला रेकॉर्ड डिलीट करायचा आहे. कंडिशन दिलेलं आहे वेअर ई नेम काय आहे, ज्याचं नेम काय आहे श्रेयश SHREYS श्रेयश हे रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचं आहे. ही जेव्हा तुम्ही क्वेरी टाईप करशील तेव्हा 1 रो इज डिलीटेड म्हणजे ते रेकॉर्ड डिलीट झालेलं आहे. तुम्हाला ही क्वेरी सेव्ह करायची असेल तर तुम्ही ही क्वेरी सुद्धा सेव्ह करू शकता. इथं डिलीट म्हणून त्याला तुम्हाला जे काही नेम मेन्शन करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आता तुम्हाला बघा 1 रेकॉर्ड डिलीट झालेले आहेत. जेव्हा तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय YCP ही क्वेरी एक्झिक्यूट करशील तेव्हा तुम्हाला श्रेयश हे रेकॉर्ड ऑटोमॅटिकली डिलीट झालेलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तुम्हाला परत त्यांनी सांगितलेलं आहे प्रॅक्टिसमध्ये की अपडेट सेट सॅलरी इक्वल टू, तुम्हाला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे एक सॅलरी आपल्याला सॅलरी इथं कॉलम आहे का, इथं सॅलरी कॉलम आहे, त्याची सॅलरी काय करायची आहे, सेट करायची आहे. किती करायची आहे 50,000. कुणाची करायची आहे, कंडिशन टाकलेली आहे वेअर डिपार्टमेंट नंबर, ज्याचं डिपार्टमेंट नंबर इथं बघा आपल्या डिपार्टमेंट नंबर किंवा तुम्ही तर जॉब ID तुमच्या लक्षात येण्यासाठी टाकू शकता. जॉब ID इक्वल टू ज्याचा जॉब ID काय आहे प्रोडक्शन आहे. आता इथं बघा प्रोडक्शन असणार आहे, एकच रेकॉर्ड आहे रेकॉर्ड नंबर 5. मग ऑटोमॅटिकली हे काय होणार आहे, रेकॉर्ड डिलीट होणार आहे. नंतर जेव्हा तुम्ही टेबल सिलेक्ट करशील तेव्हा रेकॉर्ड नंबर 5 त्याच्यामध्ये दिसणार नाही. तर एम्प्लॉई अपडेट सेट सॅलरी इक्वल टू अपडेट टेबल नेम, आपल्या इथं टेबल नेम राहिलेलं आहे एम्प्लॉई YCP. अपडेट एम्प्लॉई YCP सेट सॅलरी 50,000 वेअर जॉब ID, ज्याची जॉब ID काय आहे तर आपल्याला प्रोडक्शन वन रो इज अपडेटेड. इथं झालेलं आहे का, म्हणजे तुम्ही काय केला, आधीच्या जॉब आयडीला आधीच्या ज्या सॅलरी आपण इथं सेट केलेली आहे तर त्याची सॅलरी प्रोडक्शनची आता किती होणार आहे, 50,000 सॅलरी डिस्प्ले होणार आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP. जेव्हा ही क्वेरी तुम्ही रन करशील तेव्हा तुम्हाला
एम्प्लॉई इथं बघा रेकॉर्ड नंबर 5 डिलीट झालेली नाही, सॉरी अपडेट होणार. प्रोडक्शनची किती सॅलरी झालेली आहे आता 50,000 झालेली आहे. आता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की काय करायचं आहे, असे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे आहेत ज्यांची सॅलरी 25,000 पेक्षा जास्त आहे आणि 60,000 पेक्षा कमी. मग आता इथं आपण बघू शकतो 25,000 पेक्षा जास्त सॅलरी कुणाची आहे, 50,000 प्रवीणची, त्यानंतर शीतलची आणि त्यानंतर शिवानी, अशी 3 हे रेकॉर्ड्स आहेत. पण कंडिशन काय सांगितलेलं आहे तिने, 60,000 पेक्षा जास्त नको. तर आपण काय करूया, एक रेकॉर्ड पण इन्सर्ट करूया ज्याची सॅलरी आपण 60,000 पेक्षा जास्त देऊया आणि ते घेऊन बघतो का नाही रेकॉर्ड, तर आपण चेक करूया. तर याच्यामध्ये परत एक रेकॉर्ड इन्सर्ट करूया. मी रेकॉर्ड काय केलं 11 आणि इथं सॅलरी मी दिली 75,000. तर 1 रो इन्सर्ट झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP ही जेव्हा क्वेरी रन करशील तेव्हा 11 नंबर रेकॉर्ड इन्सर्ट श्रद्धा हे रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 25,000 पेक्षा सॅलरी जास्त आणि 60,000 पेक्षा कमी अशी इतकी सॅलरी डिस्प्ले करायची आहे. तर काय करायचं आहे, अशीच रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP फ्रॉम एम्प्लॉई YCP सॅलरी सिलेक्ट करायची आहे वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 25,000 and less than equal to 60,000 असे तुम्हाला काय करायचे रेकॉर्ड इन्सर्ट करायचे आहेत. बघा 25,000 पेक्षा मोठी म्हणजे 25,000 पेक्षा सॅलरी किती जणांची मोठी आहे, प्रवीण, शीतल आणि शिवानी, आणि पण 60,000 पेक्षा, मग 60,000 पेक्षा कमी आहे का 75, तर जादा आहे तर डिस्प्ले होणार नाही. तर बघा इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP where salary is greater than 25,000 and less than 50,000. Select a star from where salary is greater than equal to 24,000. एक मिनिट हा. तर 25,000 पेक्षा इथं मोठी झालेली आहे आणि इथं आपण 25,000 पेक्षा जास्त असणारी सॅलरी डिस्प्ले केली, पण 60,000 पेक्षा आपल्याला कमी पाहिजे. तर आपण less than equal to 60,000 60,000 पेक्षा तर जेव्हा तुम्ही 25,000 आणि 60,000 हे 25,000 पेक्षा मोठे 60,000 पेक्षा जास्त तर 3 हे रेकॉर्ड डिस्प्ले होतील. अशा पद्धतीने तुम्ही ह्या कमांड्स रन करून बघायच्या आहेत. तर तुम्हाला एक्झरसाइज मध्ये बघा बाळांनो, आपण हे सगळे आता क्वेश्चन्स प्रॅक्टिकल क्वेश्चन्स करून बघितलेले आहेत. तर आता इथं बघा थेरी क्वेश्चन आहे. ड्रॉप म्हणजेच काय, तर पूर्ण टेबल डिलीट होतो आणि डिलीट म्हणजेच काय, रेकॉर्ड डिलीट होतात. ड्रॉप केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर सुद्धा टेबलचं डिलीट होतं, पण डिलीट रेकॉर्ड केल्यानंतर टेबल मधले रेकॉर्ड डिलीट होतात पण टेबल ॲज इट इज राहतो. त्यानंतर एकापेक्षा जास्त रेकॉर्ड्स डिलीट करायचे असतील तर तुम्ही कंडिशन टाकू शकता वेअर म्हणून, तर तुम्ही असे एकापेक्षा जास्त रेकॉर्ड डिलीट करू शकता. तर याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन आहे बघा, ट्रू ऑर फॉल्स. आफ्टर ड्रॉप टेबल द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस रिमेन्स सेम. ड्रॉप केल्यानंतर त्या पूर्ण स्ट्रक्चर सुद्धा डिलीट होतो. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. कारण डिलीट केल्यानंतर त्यातले रेकॉर्ड डिलीट होतात पण टेबल स्ट्रक्चर डिलीट होत नाही. पण ड्रॉप केल्यानंतर रेकॉर्ड पण डिलीट होतात आणि टेबल पण डिलीट होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्हाला एक्झरसाइजचे जे क्वेश्चन्स आहेत
ते तुम्ही स्वतः करून बघायचे आहेत. हे क्वेश्चन्स वाचायचे, त्या पद्धतीने टेबल तयार करायचे आणि क्वेश्चन्स वाचून तुम्ही सॉल्व्ह करायचे. नाही आले तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.